नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नांदेडमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका प्राध्यापकाची तब्बल 51,34,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. कायद्यात डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसून नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या कॉल्सना अथवा न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन या घटनेनंतर नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी केलं आहे. डिजिटल अरेस्टचा एक गुन्हा आहे ज्याच्यामध्ये जवळपास 50 लाखपेक्षा जास्तची फसवणूक झालेली आहे एका नागरिकांची. तर ह्याच्यामध्ये एक माझ्या सर्वांना आवाहन राहील की डिजिटल अरेस्टसारखा कुठलाही प्रकार कायद्यामध्ये लॉमध्ये नाही आहे. पोलीस कधीही कोणाला व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट करणे हे शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे. हे सगळी एक गँग आहे जे झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये खूप सक्रिय आहे आणि हे लोकांची फसवणूक करण्यासाठी लोकांना रॅन्डमली कॉल करतात. कॉल करून त्यांना विचारतात की आम्ही CBI कडून बोलतो, की आम्ही NIA किंवा सेंट्रल एजन्सीचं नाव घेतात. काही डेटा प्रोटेक्शन सेल मुंबई, क्राईम ब्रांच मुंबई अशा प्रकारे ते बोलवून भीती घालण्याचे प्रयत्न करतात. ते युनिफॉर्ममध्ये पण असतात बरेच वेळी आणि त्यांना लोकांना इमिडिएटली सांगतात की तुमच्या नावे असं तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमच्या पॅन कार्डचं दुरुपयोग झालेला आहे आणि दुरुपयोग करून कोणीतरी त्याच्यामध्ये काही क्राईम दाखवण्याचे प्रयत्न करतात. ह्याच्यामध्ये लोक घाबरतात आणि इमिडिएटली त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतात की आमचं यूज झालेलं नाही आहे वगैरे वगैरे. ही सगळी एक गँग आहे. कुठल्याही प्रकारचे डिजिटल अरेस्ट पॉसिबल नाही आहे. जे पोलीस कायद्याप्रमाणे जर इव्हन तसं प्रकार झाला असेल तर एक FIR दाखल करण्याची प्रक्रिया असते. ते फिर्यादीला बोलवला जातो, त्याच्यामध्ये पोलीस घरी व्हिजिट करते, त्यांना सर्व डॉक्युमेंट्स विचारलं जातं. बरेच प्रोसिजर आहेत. अशा प्रकारे डिजिटल अरेस्ट इमिडिएटली कोणी करत नाही. तर जर अशा प्रकारचे कॉल आला की इमिडिएटली तुम्ही या कॉलला कट करा. तुम्हाला जर डाऊट वाटत असेल की खरंच असं काय झालेलं आहे का, तुम्ही 112वर डायल करा. 112वर डायल केले की 10 मिनिटात पोलीस तुमच्या घरी पोहोचतील आणि जे काही वस्तुस्थिती तुम्ही सांगू शकता त्यांना. तर अशा प्रकारची फसवणूकमध्ये जनरली एक पॉईंटवर ते घेऊन जातात की आता तुम्हाला पैसे द्यावे लागेल, तुम्ही बँक अकाउंट डिटेल द्या, OTP द्या, आधार कार्ड द्या. हे हळूहळू सगळे ते काढण्याचे 2-3 दिवसाचे ह्याच्यामध्ये ते प्रयत्न करतात. अशा प्रकारचे कॉलला अजिबात प्रतिसाद द्यायचा नाही. कोणीही प्रतिसाद देऊ नका. असा प्रकार पॉसिबल नाही आहे. कायद्याप्रमाणे असं काही होत नाही. सर, हा जो फिर्यादी होता याचं बॅकग्राऊंड काय, हे प्राध्यापक असल्याची माहिती आहे. म्हणजे शिक्षित लोकांना सुद्धा हे एक्झॅक्टली खूप शिक्षित लोकांना पण ते एवढे एक्सपर्ट आहेत, ते चांगले ट्रेंड आहेत. हे सगळे क्रिमिनल्स जे आहेत की ते बरेच शिक्षित लोकांना ह्याच्यामध्ये ते टाकतात, ह्याच्यामध्ये फसवणूक करतात त्यांची आणि लोक ते माहोल असं क्रिएट करतात की याच्यामध्ये बळी पडतात. पण कोणीही व्हिडिओ कॉलवर कधीही पोलीस कोणाला अरेस्ट करू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. व्हिडिओ कॉलवर कोणी स्टेटमेंट पण घ्यायला जात नाही. कोणी व्हिडिओ कॉलवर कोणाला सांगत पण नाही की तुमचं असं झालेलं आहे. जर खरंच तुमचं मिसयूज झालेलं आहे तर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. कोणी व्हिडिओ कॉलवर किंवा कॉल करून तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुमचं मिसयूज झालेलं आहे. सर, पर्टिक्युलर या केसमध्ये त्यांना सांगितलं का टेरर फंडिंगचा वगैरे काहीतरी विषय असेल? ते बरेच टेरर फंडिंग वगैरे एक अँगल झाला. ते बरेचसे अँगल्स ते सांगतात. कधी सांगणार की नार्कोटिक्स तुमच्या नावावर आला, तुमच्या आधार कार्ड यूज करून टेरर फंडिंग झाली. काहीही विषय सांगू शकतात. तुमच्या आधार कार्ड यूज करून नार्कोटिक्स कस्टम डिपार्टमेंट अडकलेलं आहे. म्हणजे डिफरंट अँगल्स यूज करून ते हे फक्त फसवणुकीचा मार्ग आहे. असं कधीही फोनवर होत नाही आणि फोनवर आला की अजिबात प्रतिसाद द्यायचा नाही. सर, तोतिया पोलीस पण अशा प्रकारे घटना घडत आहेत. नागरिकांना काय आव्हान असेल? पोलीस असं कोणाला इंट्रोगेशन रस्त्यावर करत नाहीत काय? दुसरी घटना अशी घडत आहे की काही खास करून ज्येष्ठ नागरिकांना काही लोक रस्त्यावर अडवतात आणि त्यांना सांगतात की आम्ही पोलीस आहे. युनिफॉर्ममध्ये नसतात, बरेच वेळी सिव्हिल क्लोथमध्ये आय कार्ड दाखवतात की आम्ही हा असा पोलीसमॅन आहे, ते बघा आमच्याकडे आय कार्ड आहे. आय कार्डवर फोटो पण पोलीसवाली असते, ते फेक आय कार्ड आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगतात की काका तुम्ही अंगठी घालून जात आहे, तुम्ही पैसे घेतलेले आहेत, तुमच्याकडे पैसे आहेत भरपूर, तुम्ही असं रोडवर एकटा जात आहे, बरेच क्रिमिनल्स आहेत, रॉबर्स आहेत, ते येऊन तुम्हाला लुटतील, तर अंगठी काढून जेबमध्ये खिशात टाका. असं प्रकार त्यांना करतात आणि त्याच्यामध्ये ते अंगठी घिसखोरण्याचे प्रयत्न करतात की बोलतात की नाही आता मला दाखवा एकदा, ते रॅपमध्ये पेपरमध्ये रॅप करून व्यवस्थित टाका
आणि एक्सचेंज करतात. तर असं प्रकारचे पण घटना घडत आहेत. कोणीही पोलीसवाला कुठल्याही नागरिकांना अडवून असं बोलत नाही की तुम्ही अंगठी काढा की तुमचे पैसे दाखवा. जसं असं काही झालं असेल की प्रतिसाद द्यायचं नाही, तिथून निघून जा आणि इमिडिएटली जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायचं किंवा 112वर कॉल करायचं. गाडी तुमच्याकडे 10 ते 15 मिनिटाच्या आत पोहोचेल.